आपण इथं वडापाव बनवण्यासाठी 2 कप बेसन घेतलेलं आहे. त्यामध्ये आपण ओवा टाकला आहे, जिरं टाकलं आहे थोडं आणि हळद टाकलेली आहे आणि चवीप्रमाणे मीठ टाकलेलं आहे. आता हे आपल्याला सगळं एक मस्त बॅटर करून घेतलं आपण ह्याचं बेसन पिठाचं आणि आपण इकडं काय केलं ना 7 ते 8 मोठ्या साईजची बटाटे घेतले आणि ती बॉईल करून घेतलेली आहे. तर त्याला काय करायचं ना थोडंसं जाडसर क्रश करून घ्यायचं या पद्धतीने. हे बघा, तुम्ही हाताने केलं तरी चालेल. आणि हे बघा, मी इकडं तडका पॅनमध्ये थोडासा तडका तयार करते आहे. की त्यामध्ये आपण जिरे टाकले आहे, ओवा टाकला आहे, हिंग टाकलेला आहे, हळदी टाकलेली आहे आणि हा तडका जो आहे ना आपल्याला तो त्या बटाट्यामध्ये टाकायचा आहे. हे बघा या पद्धतीने. तुम्हाला जर तिखट हवं असेल तर त्यामध्ये तुम्ही ना थोडीशी मिरची कट करून टाकू शकता. पण मी इथे 2 मिरच्या आणि कोथिंबीरीचं काय केलं ना लसूण याचं थोडंसं एक पेस्ट बनवून घेतलेली आहे आणि ती पेस्ट आपण ह्याच्यामध्ये टाकलेली आहे. आता हे सगळं बॅटर आपण काय केलं ना मिक्स करून घेतलं आहे. थोडीशी हळद कमी पडली होती त्यामुळे मी परत थोडीशी हळद घेतलेली आहे आणि तुम्ही बघू शकता एकदम गरम आहे पूर्ण बॅटर, त्यामुळं अलगद हाताने मी त्याला हलवते आहे. तर हे बघा, आपलं जे बॅटर आहे ते व्यवस्थित असं मिक्स झालेलं आहे आणि आपण इकडं कढई ठेवलेली आहे गॅसवर. आता आपण त्यामध्ये तेल टाकतो आहे. तेल व्यवस्थित असं कडकडीत गरम होऊन द्यायचं आहे, तेव्हाच आपल्याला वडे सोडायचे त्यामध्ये. तर हे बघा, इथे गोल गोल करून ठेवलेली आहे मी आणि त्याला आता आपल्याला वड्याचा शेप द्यायचा आहे. तर यापासून तुम्ही सांबार वडा, बटाटा वडा हे सगळे आता आपण इथे वडापावचे वडे बनवतो आहे, मतलब बटाटा वड्या बनवतो आहे. आपण वडापाव बनवणार आहोत आणि हे बघा, आता यामध्ये पण आपण थोडीशी हळद टाकली आणि ते जे आपण बनवून ठेवलेले ना वडे ते आपण ह्या बॅटरमध्ये मिक्स करणार आणि अलगद हाताने. पण इथे काय करायचं ना, तेलाचं मोहन जे आहे ते एकदम कडकडीत झालं पाहिजे, तेव्हाच आपले जे बटाटा वडे आहे ते एकदम हॉटेलसारखे क्रिस्पी होणार आहे आणि त्याला तेल पण नाही लागणार. तर इथं माझं जे तेल आहे ना एकदम कडकडीत असं झालेलं आहे आणि तुम्ही बघू शकता आपण आपले बटाटे कसे झालेले आहे, एकदम सुंदर कुरकुरीत झालेले आहे. मुलांनी तर एकदम आवडीने खाल्लेली आहे. तर हे बघा, सेम प्रोसेस आपण परत वडे सोडले त्याच तेलामध्ये आणि समोर आपण उरलेल्या बॅटरची पालक भजी पण बनवून घेतलेली आहे. जेवढे पाहिजे तेवढेच बनवली मी, जास्त नाही बनवून ठेवले. आणि नंतर मग त्याच बॅटरपासनं आपण काय केलं ना पालक कट करून त्यामध्ये आपण पालक भजी केलेली आहे. तर तुम्ही बघू शकता आणि कमेंट करून नक्की सांगा आपले बटाटा वडे कसे झालेले आहे आणि तुम्ही ही रेसिपी नक्की करून बघा. खूप 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 टेस्टी लागतात. बाहेरून विकत आणूस तर तुम्ही घरच्या घरी करून बघा. तर हे बघा, तुम्हाला सांगितलंच होतं मी की आपलं जे बॅटर उरलं होतं त्यामध्ये मी काय केलं ना थोडंसं मीठ चवीप्रमाणे वगैरे टाकून त्यामध्ये पालक कट केला एकदम फ्रेश असा आणि त्याचीच काय केलं ना पालक भजी बनवलेली आहे. तर पालक भजी एकदम कुरकुरीत अशी आणि करारी झालेली आहे. तर मुलांना खायला दिली होती मी, मुलांना खूप खूप आवडली. तर कशी वाटली आजची आपली पालक भजी आणि बटाटा वडा कमेंट करून नक्की सांगा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, एन्जॉय, स्वस्त खा, मस्त रहा, बाय बाय.